गाव दर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। आज विठू नामाचा गजर सर्वत्र पाहावयास मिळत आहे। देवशयनी आषाढी एकादशी निमित्त शाळकरी विद्यार्थी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करीत मिरवणुकीत सहभागी झाल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील कासोद येथे पाहावयास मिळाले। जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा कासोदच्या वतीने खास देवशयनी आषाढी निमित्त विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आदी संतांची व वारकऱ्यांचा वेश परिधान करून पावल्या खेळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी कासोद येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणात विविध सादरीकरण केले। या प्रसंगी हरिभक्त पारायण माणिक महाराज शेळके, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक व गावकरी यांचा सहभाग होता। या सोहळ्यात विषयी गावदर्शन लाईव्ह दिलेल्या या प्रतिक्रिया। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती रामकृष्ण हरी। मी जीप उच्च प्राथमिक शाळा कासोदची विद्यार्थिनी। आज आमच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी आणि ज्ञानदिंडीचे आयोजन करण्यात आले। वृक्षदिंडी निमित्त आम्ही झाडे लावण्याचाही संकल्प आज आमच्या शाळेत केला आहे। आयच्या पद्धतीचा शिक्षण घेण्याचा आज आम्ही संकल्प केला आहे। रामकृष्ण हरी। आज जीप उच्च प्राथमिक शाळा कासोद या शाळेतर्फे वृक्षदिंडी, ज्ञानदिंडी, ग्रंथदिंडी काढण्यात आली आहे। आज आम्ही झाडे लावण्याचा संकल्प आणि AI पद्धती शिकण्याचा संकल्प देखील केला आहे। तर आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या शाळेच्या वतीने जे दरवर्षीप्रमाणे आयोजन असतं, या आयोजनाचं विशेष काय आज? रामकृष्ण हरी। आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासोद केंद्र भराडीच्या वतीने आज आम्ही ज्ञानदिंडी, ग्रंथदिंडी आणि वृक्षदिंडीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। यशस्वीपणे आम्ही गावातून ही दिंडी फिरवून आणली। सर्व गावकऱ्यांनी आमचं कौतुक केलं आणि यातून विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचं महत्त्व, त्याच्यानंतर ज्ञानदिंडीच्या निमित्ताने ग्रंथांचं वाचन, या ठिकाणी आम्ही हा उपक्रम आपल्या भारतीय परंपरेला धरून या ठिकाणी राबवलेला आहे। यात सगळ्या विद्यार्थ्यांनी कौतुक गावकऱ्यांनी आमचं केलेलं आहे आणि असेच उपक्रम आमच्या शाळेत नवनवीन राबवून आपल्या शिक्षण प्रक्रियेला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। जय हरी। जय हरी। खरं तर अध्यात्म, संस्कृती आणि 21व्या शतकाची सांगड घालण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासोद या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ज्ञानदिंडी, वृक्षदिंडी तसेच ग्रंथदिंडीचे आयोजन केलं आहे। या तिन्हीची सांगड घालणं ही 21व्या शतकाची गरज आहे। बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि या बदलांना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा जो दुवा, महत्वाचा दुवा शाळा आणि त्या महत्वाच्या दुव्यातील शिक्षक यांनी आज या ठिकाणी ही सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेहमीच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासोद या ठिकाणी संस्कृती, ज्ञान व गावकऱ्यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला जातो। त्यासाठी सर्व गावकरी नेहमीच सहकार्य करत असतात। त्याचबरोबर विद्यार्थीही गुणवत्तापूर्ण अभ्यास करण्याचा तसेच उपक्रम राबवण्यासाठी खूप उत्साही असतात। त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद करते।